प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हे दान काय कामाचे, जर मनी द्वेष मलसाचे. हे दान काय कामाचे, जर मनी द्वेष मलसाचे. दान घेऊनी आलो द्वारी, बंधूचा परिद्वेष अंतरी. काय अर्थ त्या दानाला तरी, तुटताना ते प्रेमाचे. हे दान काय कामाचे, जर मनी द्वेष मलसाचे. होय, माणूस दानधर्म करत असतो. दानधर्म कसलं प्रतीक आहे? दानशूरतेचं, संवेदनशीलतेचं. माझ्यापेक्षा कोणाची तरी गरज मोठी आहे ह्या भावनेचं. परमेश्वराने मला जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये दुसऱ्यांचा सुद्धा वाटा आहे ह्या जाणीवेचं. दान कसलं प्रतीक आहे? परमेश्वराच्याही उदारतेचं, की देवाने जर मला भरभरून दिलेलं आहे तर मी थोडं तरी दुसऱ्यांना देऊ नये का? आणि हीच भावना जपण्यासाठी यहुद्यांच्या मंदिरामध्ये म्हणा किंवा ख्रिस्त सभेमध्ये सुद्धा धार्मिकदृष्ट्या दान धर्म करण्याची पद्धत परिचित झालेली आहे, प्रचलित झालेली आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की जर तू तुझं दान वेदीसमोर अर्पिण्यास येत आहेस आणि तुझ्या भावाच्या मनात तुझ्या विरुद्ध काहीतरी आहे ह्याचे तुला तिथे स्मरण झाले, तर तुझे दान तसेच वेदीपुढे ठेव आणि जा, प्रथम आपला भावाशी समेट कर आणि मगच येऊन आपले दान अर्पण कर. ह्याचा अर्थ काय आहे की दान धर्म करायचा शुद्ध हेतूने, दान धर्म करायचा निरपेक्ष भावनेने, दान धर्म करायचा कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता. दान धर्म अशासाठी करायचा नाही की ते माझं कर्तव्य आहे, लोक लाजेस्तव कोणाचं तरी कौतुक मिळवण्यासाठी, कोणाची तरी शाबासकी मिळवण्यासाठी, चार लोकांमध्ये गवगवा होण्यासाठी नाही. दानधर्म कशा प्रकारे करायचा त्याचं सुंदर असं प्रतीक आज आपल्यासमोर उभं करण्यात आलेलं आहे. की धनवान लोक मंदिराच्या भांडारामध्ये मोठमोठ्या रकमा टाकीत असताना येशूने पाहिलं आणि त्याच वेळेला तिथे एक विधवा आली. त्या विधवेने 2 छोटी नाणी त्या दानकोशामध्ये टाकली. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं की ह्या गरीब विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकलेला आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दान भांडारात टाकले. हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकलेली आहे. ह्या विधवेकडून काय शिकायचं? 3 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट की एकीकडे तिची आध्यात्मिक भूक होती, दुसरीकडे तिची शारीरिक भूक होती. ती त्या 2 पैशाचा वापर करून त्या दिवसाची संध्याकाळची उदरनिर्वाहाची व्यवस्था करू शकली असती, परंतु तिने तिची आध्यात्मिक भूक अधिक महत्त्वाची मानली की मी जर दानधर्म करण्याचा परमेश्वराचा नियम पाळला तर मला अधिक समाधान मिळेल. आणि त्या आध्यात्मिक भूकेपायी ही विधवा आपलं जे काही होतं ते भांडारात नेऊन टाकते. त्या रात्री तिची चूल कदाचित पेटली नसेल, परंतु तिच्या अंतःकरणामध्ये ईश्वराविषयीचा प्रेमाग्नी धगधगता राहिलेला असेल. हीच खरी कमाई आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की श्रीमंतांनी ज्या वेळेला आपल्या मोठ्या भांडारातून दानकोशामध्ये त्यांचं दान टाकलं त्यावेळेला त्यांच्या पोटाला चिमटा बसला नसेल, त्यांना त्याचं फारसं काही वाटलं नसेल.
परंतु ह्या विधवेने ज्या वेळेला आपल्याकडची रक्कम टाकली तेव्हा नक्कीच तिच्या पोटाला पीळ पडला असेल. ह्याचा अर्थ काय? माणूस जे देतो त्यापेक्षा माणूस जे राखून ठेवतो त्याकडे माणसाने लक्ष दिलं पाहिजे, की मी किती राखून ठेवलेलं आहे आणि किती देऊन टाकलेलं आहे. मोठी रक्कम देत असतानासुद्धा कदाचित त्याहून अधिक मोठी रक्कम मी राखून ठेवली असेल तर मला त्या दानधर्माचं समाधान मिळणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला शिकायची आहे की दान देताना माणसाने आपलं सर्वस्व त्याच्यामध्ये ओतलं पाहिजे. म्हणजे केवळ दान द्यायचं नाही तर ते मनापासून द्यायचं. जर आपण मनापासून दिलं नाही तर दोन गोष्टींना आपण मुकत असतो. पहिली गोष्ट असते की आपण जे दान केलं ती वस्तू ती रक्कम गेली, आणि दुसरी गोष्ट की मनापासून न दिल्यामुळे अंतःकरणामध्ये रुखरुख लागली. ते दिल्याचं समाधानसुद्धा आपण गमावून बसलो. म्हणून द्यायचं ते अगदी मनापासून द्यायचं. मदर तेरेसा तर सांगायच्या, गिव्ह टिल इट हर्ट्स, की जेव्हा द्यायचं तेव्हा खरोखरच पोटाला चिमटा बसला पाहिजे. अशा प्रकारचं दानधर्म करण्यासाठी परमेश्वर आपल्याला पाचारण करत आहे. मनापासून दानधर्म करूया. देणाऱ्याचा देव होतो, राखणाऱ्याची राख होते. म्हणून दान देण्याची दानत चांगली असते. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.